वर्धात दिवाळीच्या साहित्याने बाजारपेठा फुललेल्या आहेत, सजलेल्या आहेत. परंतु हे साहित्य खरेदीला ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. वर्ध्याच्या बाजारपेठेमध्ये सगळी शांतता बघायला मिळते, गर्दी नाही अजिबात. अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचं नुकसान झालं, त्यामुळे शेतकऱ्याकडे येणारा पैसाच थांबला. शेतकरी आणि मजुरांकडे पैसाच नाही, त्यामुळे खरेदीकडे शेतकऱ्यांना पाठ फिरवलेली आहे. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे आणि याचा फटका जो व्यावसायिकांना सुद्धा बसताना दिसत आहे. आपण जर बघितलं तर वर्ध्याच्या बाजारपेठेमध्ये दिवाळीचा खरेदीसाठी जो सामान्य वर्ग जो आहे तो कुठेतरी दिसून येत नाही आहे. शेतकरी वर्ग, शेतमजूर वर्ग मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडतो, मात्र तो यावर्षी दिसून येत नाही. कारण शेतकऱ्यांचं जे सोयाबीन आहे ते अजूनपर्यंत निघालेलं नाही आहे आणि बाजारात सुद्धा विकलं गेलेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडे येणारा जो नगदी पैसा आहे तो कुठेतरी थांबला आहे आणि याचा परिणाम जो आहे तो बाजारपेठेवर झाल्याचं दिसून येतं. शेतमजुराजवळ सुद्धा पैसा नसल्यामुळे शेतकरी वर्ग असो किंवा सामान्य मजूर असो तो बाहेर पडल्याचं दिसून येत नाही. केवळ नोकरदार वर्ग जो आहे तो खरेदी करताना दिसून येत आहे. आणि आपण जर बघितलं तर शहरातल्या बाजारपेठा मात्र सजलेल्या आहे आणि त्यांनी मोठा खर्च सुद्धा केलेला आहे. सामान्य नागरिकांसाठी असो किंवा इतर मोठ्या व्यक्तींसाठी असो त्यांच्या पद्धतीने या ठिकाणी माल विक्रीस आणलेला आहे. मात्र या मालालाच ग्राहकी आता दिसून येत नाही आहे. आपण जर हे बघितलं, समोरचं जर दुकान बघितलं तर या दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते, परंतु या वर्षी जर आहे तर एकच दुकट या ठिकाणी ग्राहकी दिसून येत आहे. आपण या संदर्भातच येथील जे व्यावसायिक आहे यांच्याशी बातचीत करणार आहोत. भाऊ, काय सांगाल, कशा पद्धतीनं परिणाम झालेला आहे? अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्गाकडे जो हे झालेला आहे, त्यांच्याकडे पैसा नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मार्केट परिसरात शेतकरी वर्ग हा पाहायला मिळणार नाही. इथे तुम्हाला जो वर्ग पाहायला मिळेल तो नोकरी पेशातले जे लोक आहे, नोकरदार लोक आहे, ते तुम्हाला इथे खरेदी करताना पाहायला मिळेल. बरं, याचा फटका एका क्षेत्रात नाही तर अनेक क्षेत्रात याचा फटका आहे. तो जनरल स्टोअरमध्ये असो, कपडा व्यावसायिक असो, फटाके क्षेत्रात असो. आपण दिवाळी आली तर घराला कलर करतो, तर यावेळेस त्याही क्षेत्रातही हा फटका फार मोठा आहे. सामान्य माणूस जो आहे तर तो वर्ध्याच्या बाजारात दिसून येत नाही. याला कारण जे आहे तर ते अतिवृष्टीमुळे झालेला जे नुकसान आहे आणि सोयाबीन जे नगदी पीक आहे तर त्या नगदी पिकातून येणारा जो पैसा आहे आणि त्या पैशातून जी खरेदी केली जाते ते मात्र यावर्षी होताना दिसून येत नाही आहेत. नरेंद्र मोदी, न्यूज 18 लोकमत, वर्धा.